प्रायोजक राम बंधू लोणचे, आता प्रत्येक जण जिंकेल। कोण होतास तू, काय झालास तू, भ्रष्टाचारांना स्वतःच्या पांघरुणात घेतलंस तू, मला मुख्यमंत्र्यांची दया येते म्हणत उद्धव ठाकरेंचा हल्ला बोल, तर मुख्यमंत्री पदासाठी स्वतःचं पायपुष्ण करून घेतलं शिंदेंचाही पलटवार। अनाकोंडा मुंबईत येण्याच्या दिशेने पुढे निघालाय म्हणत उद्धव ठाकरेंचा हल्ला बोल, तर मुंबईला लुटणाऱ्यांनी अमित शहांवरती बोलू नये, एकनाथ शिंदेंनीही सुनावलं। पालिका निवडणुकीसंदर्भात रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदेंची बैठक, कालच्या शहांच्या भेटीनंतर आज चव्हाणांची शिंदेंसोबत चर्चा। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर खासदार ओमराजे निंबाळकरांचा लोकसभेत हक्कभंग प्रस्ताव, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय विरोधात हक्कभंग, 25 खासदारांच्या सह्या। मुंबई मनपा निवडणुकीच्या तोंडावर सेस आणि पागडी इमारतींबाबत एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा, भाडेकरूंच्या ताब्यात जितकं क्षेत्र तितकाच FSI मिळणार, तर मालकाला भूखंड मालकीपोटी बेसिक FSI देण्यात येणार। 30 जानेवारीपासून राळेगण सिद्धीत अण्णा हजारे पुन्हा आमरण उपोषणाला बसणार, राज्यात सशक्त लोकायुक्त कायदा तातडीने लागू करण्याची अण्णांची मागणी। शीतल तेजवानीला कोर्टाकडून 4 दिवसांची पोलीस कोठडी, पुण्यातील मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी पोलीस कोठडी। मुंबईतील सर्वच पोलीस वसाहतींच्या पुनर्विकासासाठी धोरण बनवणार, हक्काची घरं माफक दरात देण्याचा सरकारचा प्रयत्न, तर 2 महिन्यात अहवाल सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। नाशिक पालिकेचा STP प्लॅन्टसाठी पालिकेने तोडली 300 झाडं, पालिकेच्या अजब कारभारावरून नाशिकमधील पर्यावरण प्रेमी संतप्त। गोवा क्लब आग प्रकरणात लुथरा ब्रदर्सना मोठा धक्का, रोहिणी कोर्टानं अग्रिम जामीन याचिका फेटाळली, दोघांना भारतात परत आणण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू। ब्रेकनंतर एक मोठी अपडेट आहे। रवींद्र चव्हाण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी पोहोचलेत। रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये महत्त्वाची बैठक होतीये। पालिका निवडणुकीसंदर्भामध्ये दोन्ही प्रमुख नेत्यांमध्ये बैठक होतीये। शिवसेना आणि भाजप एकत्र लढणार यावर चर्चा या बैठकीमध्ये होणार असल्याची माहिती आहे। युती संदर्भात नेमकी काय चर्चा होणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे आणि या दोन्ही पक्षांचं नेमकं काय ठरतं याकडेही लक्ष आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी उदय जाधव हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। उदय, काय सांगाल? आपण बघत होतो जी परिषदेची निवडणूक होती, नगर परिषदेची, त्याच्यामध्ये हे दोन्ही नेते एकमेकांसमोर उभे ठाकले की काय असं चित्र होतं आणि आता मात्र त्यांची बैठक होतीये, चर्चा होतीये, काय नेमका निमित्त आहे या चर्चेचं? अगदी बरोबर, आपण पाहतोय की नुकत्याच पार पडलेल्या नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना अशी जोरदार एक लढाई जी आहे ती आपल्याला निवडणुकीमध्ये पाहायला मिळाली आहे। विशेषतः बदलापूर असेल, त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्हा असेल, इथे खूपच तुल्यबळ लढाई जी आहे ते भाजप विरुद्ध शिवसेना पाहायला मिळाली। त्यातच शिवसेना विरुद्ध रवींद्र चव्हाण जे भाजपचे प्रदेश अध्यक्ष असा थेट सामना जो आहे तो पाहायला मिळाला। एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप देखील करायला मिळाले। त्यानंतर आता पुढे जर या दोन्ही नेत्यांमध्ये समझोता जो आहे तो होताना दिसत आहे आणि या संदर्भात थेट भाजपचे राष्ट्रीय नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यापर्यंत तक्रारी ज्या त्या करण्यात आल्या होत्या। त्यानंतर आता नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये आपण पाहतोय की उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी महत्वाची बैठक पार पाडत आणि या बैठकीला स्वतः भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण हे उपस्थित आहेत आणि आपण पाहतोय दोघांची महत्वाची बैठक पार पाडताना या बैठकीमध्ये खास करून मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्या प्रकारे युती करणं हे ठाम निर्णय झालेला आहे, तर त्या संदर्भात ते जागा वाटप कशा प्रकारे असेल, त्याबरोबर ठाणे असेल, कल्याण डोंबिवली असेल, नवी मुंबई असेल, इतर महत्वाच्या महानगरपालिका आहेत राज्यातल्या, त्या संदर्भातली ही महत्वाची चर्चा जी आहे ती घडून येणार आहे। त्यामुळे आता या दोन्ही नेत्यांमध्ये किती एकमत होतं हे आता पाहावं लागेल। बरोबर आहे। आणि एकूणच ज्या वेगवान हालचाली होताना दिसून येत आहेत, बैठका सुद्धा होताना दिसून येत आहेत, याविषयीची अपडेट आपण घेत राहूया। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आणखी एक मोठी बातमी आहे। न्यायालयाकडून गुंड निलेश घायवळ फरार घोषित करण्यात आलाय।
कोर्टासमोर हजर राहण्याचे निलेश घायवळला आदेश देण्यात आले आहेत. तर निलेश घायवळची संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता आहे. निलेश घायवळ ज्याच्यावर गुन्हे दाखल आहेत आणि तो देश सोडून गेल्याची ही माहिती समोर आलेली असतानाच आता न्यायालयानं गुंड निलेश घायवळला फरार घोषित केलाय आणि त्याला कोर्टासमोर हजर राहण्याचे आदेश दिलेले आहेत. त्याचबरोबर निलेश घायवळची संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता आहे. तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल. त्यामुळे आता निलेश घायवळ न्यायालयासमोर हजर होणार का ते बघावं लागेल आणि त्याचबरोबर त्याला फरार घोषित केलेला आहे आणि जर तो दुसऱ्या देशामध्ये असेल तर तिथून कशा पद्धतीने आणणार हाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय.